पती पत्नीमध्ये जर वाद झाले तर हे प्रकरण कोर्टात जातं. मग कोर्टामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केसेस होतात. त्यामध्ये भारतीय न्यायसंहिता 85 प्रमाणे केस होऊ शकते. त्याच्यामध्ये कौटुंबिक छळ होतो. कौटुंबिक प्रतिबंधक कायदा, हिंसाचार प्रतिबंधक कायदा याप्रमाणे पण मेंटेनसाठी केस होऊ शकते. CRPC 125 प्रमाणे पण मेंटेनसाठी केस होऊ शकते. आपल्या भारतामध्ये गाजलेलं प्रकरण आहे. मोहम्मद शमी आणि त्याची बायको हसीना जहां यांच्यामध्ये वाद झाले होते. हे प्रकरण कलकत्त्याच्या कोर्टामध्ये गेलेलं होतं. पहिले फॅमिली कोर्टात गेलं, हायकोर्टात गेलं, तर सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे. या वादाच्या प्रकरणामध्ये 2018 साली त्यांचा विवाह झाला होता. नंतर दोघांमध्ये त्यांना एक मुलगी पण झालेली आहे आणि मग दोघांमध्ये डिस्प्यूट झाले आणि मग ते वेगळे राहू लागले. तर मोहम्मद शमीच्या बायकोने हसीना जहांने खालच्या कोर्टामध्ये त्याच्यापासून मेंटेनन्स मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जामध्ये तिला खालच्या कोर्टाने, फॅमिली कोर्टाने कलकत्त्याच्या 4 लाख रुपयाची नुकसान भरपाई दिलेली होती. 4 लाख रुपये तिला दर महिना मिळावं तिच्या मुलीसाठी, तिच्यासाठी असं हे ॲप्लिकेशन्स होतं. बऱ्याच कालावधीनंतर तिला असं वाटायला लागलं हसीना जहांला काही रक्कम कमी पडते आहे. तिने किती रुपये मागावे मोहम्मद शमीकडे, कारण कसं असतं छोट्या मॅटर्समध्ये कमी पैसे मिळतात. अजूनही काही प्रकरणामध्ये 3 आणि 2,000 रुपये पण मिळतात, 5,000 मिळतात. हे मोठं मॅटर असेल, त्यांची जर आर्थिक सुबत्ता चांगली असेल तर जास्त पैसे मागता जास्त पैसे मिळू शकतात. 4 लाख रुपये तिला तिच्या मुलीकरता मिळत होते हसीना जहांला. तिला वाटलं काही 4 लाख रुपये कमी पडत आहेत. मग तिने पुन्हा अपील केलं, पुन्हा केस दाखल केली नवीन पैसे वाढून मिळण्यासाठी. 10 लाख रुपये तिला दर महिना पाहिजे, 10 लाख. आणि हे प्रकरण आता पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये साक्ष होणार आहे, शमीची सगळी बाजू मांडली जाणार आहे आणि तर वाढून देणार आहे. जे 4 लाख जी रक्कम झालेली होती ती तिला 2020 साली झालेली होती. त्याच्यामध्ये 5 वर्षाचं अंतर झालेलं आहे. वाढीव रक्कम मागता येते काय कालांतराने. आपले खर्च वाढतात, महागाई वाढते, त्यामुळे आपल्याला रक्कम वाढून मागता येते. आता 10 लाख रुपयाची रक्कम मागितलेली आहे. आपण हे लक्षात ठेवा. आपल्या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा अशी रक्कम मागितली जाते वाढीव रक्कम, तर आपण घाबरून जातो. पण पहिली जी रक्कम झालेली असते आपल्याला मेंटेनन्सची ही त्या 5 वर्षापूर्वी झालेली असते आणि नंतर ही रक्कम वाढते. आता तर कोर्टाने असा नियम केलेला आहे, सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट्स पण आलेलं होतं की तुम्हाला दुसरी जी रक्कम वाढून खावटीची मागायची आहे ती 5 वर्षाच्या आत मागता येणार नाही. मागच्याच महिन्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. पहिलं मेंटेनन्सची रक्कम झाल्यानंतर जी पत्नी आहे ती पुन्हा वाढीव रकमेची अर्ज करते. पण 2 वर्षामध्ये असा काही फार फरक झालेला नसतो. त्याच्यामुळे लगेच ही रक्कम वाढवून मागताच्याकरता 5 वर्षाचा पॅन टाकलेला आहे. बऱ्याच वेळा असं होतं की नवरा बायकोला मेंटेनन्सची रक्कम देतो, पण नंतर काळात त्याची नोकरी जाते. नोकरी गेली, चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस. CRPC 27 प्रमाणे नवऱ्यालाही पिटिशन फाईल करता येतं की मला ज्यावेळेला हिला मेंटेनन्सची रक्कम झाली होती, जी काही 5,000 झाली असेल, त्यावेळेला मी नोकरीला होतो. आज मला नोकरी नाही, तो पगार मला नाही आहे, मला तर पेन्शन मिळते कमीत कमी, त्यामुळे त्या पेन्शनमध्ये मी माझं भागू शकत नाही, तर हिला कुठून पैसे देऊ, असंच आहे. तर या प्रकरणामध्ये मग त्या पतीला ती रक्कम कमी होऊन मागता येते. पण जर रक्कम वाढत असेल, जसं मोहम्मद शमीच्या प्रकरणामध्ये रक्कम तिने 10 लाख मागितले. बघू आता त्यावर काय निर्णय होतो. धन्यवाद.